सर्वांना सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 13 जानेवारीच्या भागामध्ये असं पाहायला मिळतं की सावली आणि सारंगी छान प्रकारे तयार होऊन अभिषेक करण्यासाठी विठ्ठलाच्या मंदिरासमोर आलेले असतात आणि तिथे वारकरी संप्रदायातील सर्व लोक तिथे आलेले असतात। तर सोहम व बबलू, रामभाऊ सर्वजण इकडे आलेले असतात। सारंग आणि सावली हे एकमेकांजवळ उभे असतात। सावली व सारंग छान प्रकारे औक्षण करत असतात। रामभाऊ आता समोर उभे असतात। त्याच वेळेस सावलीची आई दोघांकडे अगदी खुश होऊन पाहत असते। त्यानंतर सर्वजण पायऱ्या चढून आतमध्ये मंदिरात येतात। सारंग आतमध्ये मंदिरात येतो त्यावेळेस ब्राह्मण गुरुजी सुद्धा तिथे आलेले असतात। त्यानंतर ब्राह्मण गुरुजी सारंगला आतमध्ये गेल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी सांगतात। तर सारंग विठ्ठलाचे दर्शन घेतो। तर गुरुजी म्हणतात की पूजा आणि अभिषेक जोडीने केला तर आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, भरभराट येते। गुरुजींचं हे बोलणं ऐकून सावलीचे आई बाबा खूपच खुश होतात। तर इकडे तारा वळून बघत असते। सोहम व बबलू जवळ उभे असतात। त्यावेळेस सावली खूप सुंदर छान प्रकारे तयार होऊन भैरवी जवळ हात जोडून उभी असते। तर भैरवी लगेच सावलीला म्हणते की गुरुजी काय म्हणाले की नवरा बायकोनी पूजा केली तर त्यांच्या संसारामध्ये सुख शांती येते, परंतु तू आणि सारंग नवरा बायको नाहीत, कारण सारंगने तुला अजून बायको म्हणून स्वीकारलेलं नाही, मग तू कशी ही पूजा करणार, असंही भैरवी सावलीला म्हणते। तर नंतर गुरुजी सारंगला च्या जवळ पत्नी म्हणून कोण आहे असं बोलतात। तर त्याच वेळेस रामभाऊ सावलीला समोर बोलवतात आणि सावली लगेच सारंगच्या जवळ जाऊन उभी राहते। त्यानंतर सावली व सारंग दोघे एकमेकांकडे पाहतात। गुरुजी म्हणतात की ताई हळदी कुंकू विठ्ठलाला लावा। त्यानंतर सावली हळदी कुंकू विठ्ठलाला लावते व सारंग सुद्धा आपल्या हाताने विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करतो। बाकी सर्वजण हात जोडून उभे असतात। तर ही विठ्ठलाची मूर्ती बघितल्यानंतर खूप सावलीच्या मनाला सुंदर वाटत असतं। अशी सुंदर विठ्ठलाची मूर्ती समोर असते आणि या मूर्ती समोर सावली व सारंग दोघे हात जोडून उभे असतात। मग ब्राह्मण गुरुजींचे मंत्र सुरू होतात आणि अभिषेकाला सुरुवात होते। सर्वजण पाठीमागे हात जोडून उभे असतात। अप्पू आणि सोहम सुद्धा हात जोडून विठ्ठलाच्या मूर्ती समोर उभे असतात। समोर जी विठ्ठलाची मूर्ती असते ती खूपच सुंदर दिसत असते। नंतर गुरुजी सारंगला पायाशी ओवून झळीमध्ये फुलांच्या पाकळ्या घेऊन ठेवायला सांगतात। सावली सारंगच्या हाताला हात लावते। सारंग व आता छान प्रकारे विठ्ठलाचा अभिषेक करत असतो। सावली सारंगच्या हाताला हात लावून जवळ उभी राहते आणि रामभाऊ जवळच उभे असतात। ब्राह्मण गुरुजी अगदी छान प्रकारे अभिषेक संपन्न करत असतात। गुरुजी म्हणतात की विठ्ठलाला अभिषेक करण्यासाठी सारंगला सांगतात। सारंग तांब्याच्या कलशामध्ये दूध घेऊन विठ्ठलाच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करतो। सावलीने सारंगच्या हाताला हात लावलेला असतो आणि सगळेजण विठ्ठल विठ्ठल अगदी अशा सुंदर भजनामध्ये विठ्ठलाचा प्रकारे दोन वेळा दुधाचा अभिषेक सारंग विठ्ठलाच्या मूर्तीवर करतो आणि नंतर मग एक स्वच्छ पाण्याचा कलश घेऊन तो पाण्याने भरून आपला सारंग आता विठ्ठलाच्या मूर्तीवर अभिषेक करतो। ते पाणी विठ्ठलाच्या मूर्तीवर हळूहळू सोडत असतो। एक स्वच्छ सुंदर कापड घेऊन त्या विठ्ठलाच्या मूर्तीला पुसून घेतो। गुरुजी जसं काही सांगतात त्याप्रमाणे सारंग विधिवत सर्व पार पाडत असतो। सावली जवळ उभी असते। सावली सारंगच्या हाताने हा अभिषेक पूर्ण होत असतो। तर हे सर्व पाहून भैरवीच्या मात्र खूप तिला वाईट वाटत असतं आणि नंतर असं पाहायला मिळतं की सावलीची आई आणि बाबा यांना आपले लेक आणि जावई पाहून खूप आनंद होत असतो। सारंग विठ्ठलाच्या मूर्तीच्या कपाळाला अगदी सुंदर गंध लावत असतो आणि मग ही मूर्ती खूप छान प्रकारे सजवलेली असते। सर्वजण त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे एकटक पाहत असतात। सर्व झाल्यानंतर सारंग विठ्ठलाला तुळशीची माळ आवडते तर ती तुळशीची माळ विठ्ठलाच्या गळ्यामध्ये घालतो। सावली ही जवळ सारंगच्या हाताला हात लावून उभी असते आणि सर्व अभिषेक पार पडत असतो। त्यानंतर गुरुजी सावली व सारंगच्या हातात एक एक फूल देतात। ते फूल सुद्धा ते दोघेही विठ्ठलाच्या पायापाशी ठेवतात आणि विठ्ठलाची मूर्ती गळ्यामध्ये तुळशीची माळ, अंगावर 16 अशा प्रकारे छान अभिषेक संपन्न झालेला असतो।
सारंग आपल्या हातामध्ये अगरबत्ती घेऊन विठ्ठलाच्या मूर्तीला ओवाळत असतो आणि सर्वजण हात जोडून दर्शन घेत असतात. रामभाऊ सावली सारंगच्या पाठीमागे उभे असतात. इकडे असं पाहायला मिळतं की सर्वजण पांडुरंग पांडुरंग ह्या गजरामध्ये विठ्ठलाचा अभिषेक पूर्ण करत असतात. रामभाऊंना तर खूप आनंद होतो आणि मग ते ब्राह्मण गुरुजी म्हणतात की बघा जावई बापू, आता ह्या पांडुरंगाचा अभिषेक पूर्ण झालेला आहे. तुम्ही आता नवऱ्या मुलीच्या कपाळी थोडंसं कुंकू लावा, म्हणजे ही पूजा संपन्न होईल. कारण नवऱ्या मुलीच्या कपाळी कुंकू लावलं तरच हा अभिषेक पार पडला असं आपल्याला समजून घेता येईल. तर सारंगला खूप टेन्शन येतं. सारंग हात जोडून विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभा असतो. आता सारंगला काय करावं ते कळत नाही. बबलू व सोहम लगेच एकमेकांकडे पाहतात. त्याच वेळेस सचदेव पण वाकड्या नजरेने आपल्या सारंगकडे पाहत असतो. जयंती व तारा एकमेकींकडे पाहतात. सावली सारंगच्या जवळ उभी असते. त्याच वेळेस सारंग गुरुजींच्या हातामधील कुंकवाचं पंचपाळ घेतो आणि सावलीच्या कपाळी कुंकू लावतो. तर कुंकू लावत असताना सावली आणि सारंगचं लग्न कशा परिस्थितीमध्ये झालं होतं हे आपण सावलीला काय बोललो होतो हे सर्व क्षण त्याला आठवतात आणि सारंग ते कुंकू घेऊन सावलीच्या कपाळी लावतो आणि कुंकू लावल्यानंतर सावलीला खूप आनंद होतो. लगेच ती सारंगकडे पाहते. सावलीच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. बबलू आणि सोहमचा आनंद गगनात मावत नसतो. इकडे एकनाथराव तर विठ्ठलासमोर हातच जोडतात. सचदेव देखील रडू लागतो, कारण सचदेवच्या डोळ्यातून देखील पाणी येत असते. सावलीच्या डोळ्यातून सुद्धा आनंदाचे अश्रू येत असतात आणि हे सर्व विठ्ठलाच्या कृपेने झालेलं असतं. सर्वजण आता विठ्ठलाचं भजन करत असतात, विठ्ठलाचा जयघोष करतात. त्यानंतर सारंग व सावलीच्या हाताने महाआरती होते आणि हातामध्ये आरतीचं ताट घेऊन विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ते दोघेही ओवाळत असतात. सावली तर रडतच असते आणि अशा प्रकारे विठ्ठलाची महाआरती चालू असते. सावली सारंगच्या हाताला हात लावून उभी असते आणि अशा प्रकारे ही सर्व अभिषेकाचा कार्यक्रम पार पडतो आणि अभिषेकाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वजण घरी येतात आणि सर्वजण म्हणत असतात की कार्यक्रम कसा झाला. तर कान्होताई आणि सावलीचे बाबा समोरच बसलेले असतात. सावली सुद्धा बसलेली असते. त्यावेळेस आता सर्वजण म्हणतात की खूपच छान कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सारंग सुद्धा तिथे येऊन खुर्चीजवळ उभा असतो. त्यानंतर सचदेव सारंगला म्हणतो की खरोखर तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आले आणि त्यामुळे एक वेगळी शोभा आली. तुमचे मनापासून आभार मानतो बरं का. असं सचदेव सारंगचे हात जोडून आभार मानतो. सावली खूप खुश होते आणि सचदेवकडे पाहते. त्यानंतर सारंग म्हणतो की अहो सचदेवराव, तुम्ही असं काय बोलता तुम्ही की मी काय वेगळा माणूस आहे का. मी पण तुमच्या हे ऐकून जयंती देखील खूप खुश होते आणि त्यानंतर असं पाहायला मिळतं की सावलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि कान्होताईच्या चेहऱ्यावर देखील खूप आनंद दिसून येतो आणि अप्पू म्हणतो की दाजी तुम्ही काय डायलॉग मारला हो. तर असं दाजीला अप्पू बोलतो. तर जयंती लगेच सारंगला म्हणते की तुम्ही आल्यापासून माझे देखील खूप फॉलोअर्स वाढले आहेत. आपण दोघे मिळून एखादा ब्लॉग बनवूया. तर सारंग जयंतीला म्हणतो की तसं काही नाही, पण ज्या पर्सनल गोष्टी असतात ना त्या पर्सनलच राहायला हवेत, एवढंच मला तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर जयंती बाहेर एक ब्लॉग काढत असते. तेवढ्यात ऐश्वर्या आणि अमृता गाडीमध्ये बसून या भागवतांच्या घरी येतात. जयंती त्या दोघींना देखील आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत असते आणि म्हणते की बघा इथे मेंढ्यांच्या 2 सुना आल्या आहेत, अमृता आणि ऐश्वर्या. तर असं देखील जयंती त्या मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओ काढत असते, त्यामध्ये दाखवत असते. तेवढ्यात जयंती समोर ऐश्वर्या आणि अमृतावहिनी गाडीच्या खाली उतरतात. ऐश्वर्या गाडीच्या खाली उतरते आणि अमृतावहिनींना म्हणते की काय घाण आहे या घरापुढे, कसं राहतात इतकी घाण या घरासमोर असताना देखील, असं जयंतीला म्हणत असते. तेवढ्यात जयंती म्हणते की सर्वच गोष्टी अशा पर्सनल ठेवायच्या नसतात. त्यावेळेस ऐश्वर्या व अमृता आलेले
सर्वजण पाहतात, सर्वजण उठून बाहेर येतात. आता घरी पाहुणे आले म्हणून सावलीचे बाबा ऐश्वर्या आणि अमृताला हात जोडून जय रामकृष्ण हरी असं म्हणतात. परंतु ऐश्वर्याला नीट आणि अंगणामध्ये सर्व शेणाने सारून घेतलेलं असतं. ते शेण पाहून ऐश्वर्या खूप काही बडबडत असते. अप्पू म्हणतो की अहो ते शेण चांगलं आहे, गाईचं शेण आहे ते, आम्ही त्यानेच अंगण सारवतो, त्याला घाण असं तुम्ही का म्हणता, असं अप्पू ऐश्वर्याला म्हणतो. सारंग म्हणतो की वहिनी तुम्ही अचानक कसे आले. ऐश्वर्या म्हणते की आम्हाला समोर काही दृश्य बघितल्यावर इथे यायची वेळ आली आणि ती तुम्ही आणली, असं ऐश्वर्या सारंगला म्हणते. तर असं ती आपल्या मनाशी एकटीच बडबडत असते. तर जयंती म्हणते की तुमचा रायटर कोण आहे नेमका ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते की चुप बस. आणि अमृता वहिनी म्हणते की काय हे वहिनी, कसं घर आहे, कसलं वातावरण घाणेरडं. ऐश्वर्या खूप काही नावं ठेवत असते. जयंती वहिनी ऐश्वर्याकडे पाहते. सावली, सच्चिदेव आणि सावलीचे बाबा सर्वजण ऐश्वर्याकडे पाहतात. आणि आता नेमकं पुढे काय होणार आहे हे उद्याच्या भागात पाहायला मिळेल.